एकदा का तुम्ही असे केळ्याचे कुरकुरीत चिप्स घरी बनवले तर बाहेरचे चिप्स मुलं मागणारसुद्धा नाहीत. आषाढी एकादशीसाठी आपण असे चिप्स बनवूया. आता आपण इथं केळ्याचे चिप्स बनवण्यासाठी एक पाव किलो आपण केळी आणलेली आहेत आणि ती आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहेत. त्यानंतर आपण याची सालं काढून घेणार आहोत. तुम्ही सुरीनं सालं काढू शकता किंवा सोलण्यानं सालंसुद्धा काढता येतात. आता आपली ही केळी काळी पडू नयेत म्हणून आपण पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये थोडं मीठ टाकून ही केळी सोललेली आपण त्यामध्ये घालणार आहोत. साली आपण खतामध्ये टाकणार आहोत झाडांसाठी. सुरुवातीला एक आपण पाणी तयार करतोय, त्यामध्ये एक अर्धी वाटी पाणी घेतले आणि एक चमचाभर त्यात मीठ घातलेलं आहे. आता आपण तेल तापत ठेवतोय. इथं मी सनफ्लॉवर तेलाचा वापर करणार आहे. तुम्ही शेंगदाणा तेल वापरलं तरी चालू शकतं. त्याचे काप करण्यापूर्वी केळ पूर्ण कोरडं करून घ्यायचं आहे, नाहीतर पाणी तेलामध्ये पडलं तर अंगावर सगळं उडू शकतं. तेल छान कडकडीत गरम झाले की नाही हे सुरुवातीला चेक करून घ्यायचं. त्यासाठी एखादा काप तेलामध्ये टाकून बघायचा. वर आला पटकन तर समजायचं तेल गरम झालं आहे. आता केळ्याचे चिप्स आपण डायरेक्ट तेलामध्ये तळत आहोत का तर खाली आपण पाण्यामध्ये जर चिप्स पाडले तर ते काळे पडण्याची जास्त शक्यता असते. 10 ते 12 मिनटं झाल्यानंतर मी त्यामध्ये हे मिठाचं पाणी आपण या केळ्याच्या चिप्समध्ये घालणार आहोत की त्यामुळं मिठाची टेस्ट त्या चिप्सला येणार आहे. पाण्याचे बुडबुडे पूर्ण बंद होईपर्यंत आपण छान हे चिप्स तळून घेतलेले आहेत आणि अशी चाळण घेतलेली आहे. त्यामध्ये आपण हे चिप्स काढून घेणार आहोत. दुसरीसुद्धा बॅच याच पद्धतीनं आपण सगळी तळून घेणार आहोत. मी एकाच वेळेला जी 2 केळी राहिली होती ती सगळी मी एकाच कढईमध्ये घातलेली आहेत. जर हे चिप्स तुम्हाला उपवासासाठी नको असतील तर तुम्ही त्या पाण्यामध्ये जे आपण मिठाचं पाणी केले त्यामध्ये तुम्ही हळदसुद्धा घालू शकता. हळदीची टेस्ट पण छान येते आणि कलरसुद्धा छान येतो चिप्सला. नेहमीच बाहेरचे चिप्स विकतचे खाण्यापेक्षा असे चिप्स घरामध्ये बनवून तुम्ही लहान मुलांसाठी नक्कीच देऊ शकता. एअरटाईट डब्यामध्ये ठेवले तर साधारण महिनाभर तर हे चिप्स छान टिकतात. अशा चाळणीमध्ये आपण चिप्स काढल्यामुळं एक्स्ट्रा ऑइल असतं ते आपल्याला चांगलं गाळता येतं. आता छान थंड झाल्यानंतर पूर्ण तेल गळल्यानंतर आपण हे सर्विंग प्लेटमध्ये काढलेले चिप्स अगदी छान कुरकुरीत स्वादिष्ट क्रंची असे आपले केळ्याचे चिप्स तयार झाले आहेत. तर तुम्हाला आवाजावरूनच समजेल की हे चिप्स किती कुरकुरीत झाले ते. मला आवडत असेल तर वरून तुम्ही लाल तिखटसुद्धा टाकू शकता. ही साधी सोपी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, सेव्ह करा आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा. अशा सोप्या आणि चविष्ट रेसिपीसाठी सुषमाज किचनला फॉलो करायला विसरू नका. बाय.